Wow. I don't waste time. हे कसं झालं होतं? मग ते सगळं एक नीट चिकटेल ना. गाईज गुड मॉर्निंग. इट्स 11:30 आणि आमचा ब्रेकफास्ट चालू आहे. आय एम गेटिंग ब्रेकफास्ट एकदम आयता. सो जे कोणी बोलतायत की लग्न करू नका त्यांना मी सांगते की लग्न डेफिनेटली करा. इट्स गुड थिंग. आय एम नॉट शुअर अबाउट हिम बट फॉर मी इट्स आय सॉ काय बोल. गाईज प्रथमेश एक नंबर ऑमलेट बनवतो अँड दॅट्स माय फेवरेट थिंग. ब्रेड असे क्रिस्पी चीजी वाला ऑमलेट. बेस्ट ऑमलेट इन द वर्ल्ड. The world. बेस्ट. The chef. सो गाईज आम्ही क्रिस्पी चिकन बनवतोय. चिकन पॉपकॉर्न इन एअर फ्रायर आणि असे छोटे छोटे पीस कट करायचे आहेत त्याचे. यूट्यूबवरून रेसिपी बघणार आहेत. आय होप टर्न आउट टू बी वेल. तू कशी कापते दाखवते का त्यांना? कोणाला? त्यांना. नॉर्मली आपण कसं कट करतो से टेक द नाईफ आणि असं. ठीक आहे. आणि मी काय करते आणि ही कशी कट करते माहितीये? नो आय डोंट डू दॅट. यू डू दिस. कर. सो व्हॉट डू यू थिंक? असं करायला पाहिजे. ही नो वन एव्हर होल्ड्स. अरे पण ही इकडे धार इकडे असते. इकडे पकडायचंच नसतं. पण मग इथे का नाही धार दिली पकडायचं नसतं तर? नाही माहिती बट दॅट इज नॉट फॉर होल्डिंग. दिस इज हे उलट जेवढं जवळ तेवढं पटापट कट होतोय ना. गाईज तुम्ही कसं कट करता ना, कोणाची पद्धत करेक्ट आहे ते मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. आय थिंक माझी वाली करेक्ट आहे बिकॉज आय हॅव अ लॉजिक. काय काय केलंय आपण? हळद ऍड केली आहे, लाल मिरची पावडर, पेरी पेरी आणि हे गार्लिक आणि आल्याची पेस्ट, जिंजर गार्लिक पेस्ट. ओके. आणि नेक्स्ट थिंग थोडासा गरम मसाला मी ऍड करायला सांगितले. सो लेट्स डू दॅट इज वेल. एवढं नको ना घेऊ. प्रोटीन टाकायचंय. प्रोटीनच्या डब्यात राईस पावडर ठेवली सो इट्स ओके. ही राईसचं पीठ आहे त्याच्यामध्ये थोडंसं टाकायचंय सो दॅट त्याला थोडंसं क्रिस्पीनेस येईल. ओके. आय थिंक दॅट्स इनफ. ओके. सो मी ठेवलंय हे सगळं चिकन एअर फ्रायरमध्ये. त्याच्यामध्ये मी थोडीशी कढीपत्त्याची पानं आणि मिरची पण टाकली आहे बिकॉज त्या यूट्यूब वरती दाखवलं होतं असं टाकायला. तर आपण ह्याला आता एअर फ्राय करणार आहोत. लेट्स सी कसं होते. क्रिस्पी चिकन बनवायचं तर उद्देश आहे. सो लेट्स गो. आणि मी थोडंसं ऑइल पण स्प्रे केलं या ऑलिव्ह ऑइल त्या स्प्रे बॉटलने लाईक दिस. कधी होतं कधी नाही होत बट इट्स ओके. Yes, chicken is ready. It looks nice and crispy. उगा ज़्यादा कैमरा. खूप Sorry. Garlic rice बनवलाय, which might not look good, but it tastes good. आणि शेजवान चटणी आणि आपले चिकन पॉपकॉर्न. That's for the lunch today. It's nice. स्वतःच खाते आणि बोलते इट्स नाईस. For shoot guys and कलेश. शूट असल्यावरती आमचा कलेश येतो. इट इज मॅन्डेटरी. हॅज टू बी देयर. तू तसं करतोस. मी नाही काय करत. म्हणजे मला एक फक्त अर्धा कप चहा पाहिजे होता. त्याच्यासाठी मला प्रथमेशने इतकं रडवलं, इतकं तडपवलं. त्यामागचं कारण सुद्धा सांग. अरे पण एक सांग ना. सांग. मी चहा सोडलाय गाईज पण कधीतरी मला असा चहा लागतो. आणि केळं पण लागतं. चहा लागतो मला कधी कधी. सो प्रथमेश मला अलाउड नव्हता खरंच चहा प्यायचं. आज मला डोळ्यामध्ये झोप होती आणि मला चहा लिटरली पाहिजे होता. सो मी अर्धा तास रडली तेव्हा मला चहा द्यायला रेडी झाला प्रथमेश. पण त्यामागे चहा प्यायला तुला काय होतं ते सांग. ऍसिडिटी होते. पण एका अर्ध्या कपने काय नाही होत. सो मी सकाळी बोललेलं जे माझं वाक्य होतं की लग्न करून सगळं ठीक होते तर सगळं ठीक होते. खरंच सगळं ठीक होते. फायनली प्रथमेशच्या हातचा चहा मला मिळालाय.
आफ्टर अर्धा तासाचं रडणं पडणं कुछ नाही समजता. सो वी आर लिव्हिंग फॉर बँड्रा हिल रोड आणि खायचं पुढे जाणार आहे ते आम्ही ट्रेनमध्ये ठरवू. ऑटोमध्ये. सो गॅस आम्ही हिल रोडला थोडीफार शॉपिंग केली. मी ना एक जीन्स घेतली, ती खूप छान फिट बसत होती माझ्यासाठी आणि त्याची फिटिंग मला खूपच आवडली. आणि मला ज्वेलरी घ्यायचे होते बट माझ्या हाताला ना फारच लूज होत होते काही आणि काही जे आवडत होते ते घातल्यानंतर चांगले नव्हते वाटत. सो आणि थोडेफार फ्लॅट्स बघितले मी, त्यातले एक फ्लॅट मला आवडलं आणि मी त्यातली एक चप्पल घेतली. बाकी त्यानंतर आम्ही आमच्या फेवरेट रेस्टॉरंट जे फार्मर्स कॅफे बँड्राला आहे तिथे गेलो. तिथे थोडीफार वेटिंग होती आणि फायनली आम्हाला अर्ध्या तासानंतर टेबल मिळालं. हा कॅफे ना मोर ऑफ असा हेल्दी काइंड ऑफ कॅफे आहे जिथे मस्त हेल्दी आणि चांगलं फूड मिळतं. मला फार आवडतं. एक ना मी रील पाहिली होती सोहा अली खानची ज्यामध्ये तिने मेन्शन केला होता स्किनी चॉकलेट केक, जो हेल्दी आणि चांगला असतो आणि आम्ही तो ट्राय केला. गाईज ट्रस्ट मी, इट वॉज द बेस्ट केक आय हॅव एव्हर हॅड. आणि येताना ट्रेन आम्हाला सरप्राइझिंगली एम्प्टी मिळाली आणि असा गेला आमचा दिवस. व्लॉग कसा वाटला ते कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. बाय.